मित्रांनो, नुकतंच मिशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर लॉन्च झालं आणि या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानामधील 9 ठिकाणी मिसाईल टाकण्यात आले. मिसाईलने हल्ला करण्यात आला. त्या मिशनला जे नाव दिलं आहे सिंदूर मिशन, सिंदूर ऑपरेशन, त्याला महत्त्व आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, भारत सरकारने हे आताच हा मिशन आखलं आहे का किंवा आताच हे ऑपरेशन सुरू केलं आहे का, तर नाही मित्रांनो. 2014मध्ये ज्या वेळेला नरेंद्र मोदीजी यांचं सरकार आलं, नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले, त्या वेळेपासूनच हे सिंदूर ह्या ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडायचे लाईक करा. मित्रांनो, आता जे भारत सरकारने निर्णय घेतला आहे, सिंदूर ऑपरेशन जो सुरू झाला आहे, 9 ठिकाणी पाकिस्तानामध्ये जे काय मिसाईल डागण्यात आले, ठोकण्यात आली आहेत, पाकिस्तानाची अवस्था आता बिकट झालेली आहे, गंभीर झालेली आहे. आर्थिक स्थित्या, मानसिक स्थित्या आणि शारीरिक स्थित्या हे तुमच्या लक्षात आलीच असतील. मित्रांनो, एक कळकळीची विनंती करतोय, माझा व्हिडिओ बघितल्यावर लाईक करा, न विसरता लाईक करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. कारण यूट्यूब हा प्रमोट करत नाही आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना माझे व्हिडिओ मिळत नाही आहे. जर तुम्हाला व्हिडिओ मिळत नसेल, त्याचे नोटिफिकेशन मिळत नसतील, तर तुम्ही #वास्तवावर बोलू काहीतरी असं टाकून माझे व्हिडिओ प्राप्त करू शकता. आणि माझे व्हिडिओ पूर्ण पहा. हा जो विषय मी सिंदूर ऑपरेशन हा विषय वेगळ्या प्रकारे तुमच्यासमोर मांडतो आहे, हा समजून घ्या. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळकर. मित्रांनो, नुकतंच मिशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर लॉन्च झालं आणि या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानामधील 9 ठिकाणी मिसाईल टाकण्यात आले, मिसाईलने हल्ला करण्यात आला. मित्रांनो, ही का घटना घडते आहे, याला कारण का, तर पहलगाममध्ये, काश्मीरमधील पहलगाममध्ये जे काय हिंदूंचं हत्याकांड झालं, त्यांचा धर्म विचारून, त्यांचे कपडे उतरवून त्यांचे हत्या करण्यात आला, त्यांचा खून करण्यात आला. आणि हे खून करणारे, हत्या करणारे कोण आहेत, तर इस्लामिक अतिरेकी. आता हे पाकिस्तानामधून आले होते आणि ह्या पाकिस्तानाने हा पहलगामचा हत्याकांड रचला होता आणि त्याच अनुषंगाने पाकिस्तानाने दहशतवाद्यांना ते भारतात पाठवलं होतं. मित्रांनो, आता त्याचा बदला घेणं आवश्यक होतं. मग तो बदला घेण्यासाठी भारत सरकारने हे निर्णय घेतला आणि मोठं काहीतरी होणार आहे, बडा कुछ होने वाला है. भारत सरकार बडा कुछ करने वाला है आणि निर्णायक भूमिका बजावणार आहे, निर्णायक वार करणार आहे, निर्णायक वार. आणि हा निर्णायक वाराला सुरुवात झालेली आहे. हा एकच वार नाही आहे, याच्यानंतर आता पाकिस्तानाची शक्ल पडतील. मित्रांनो, युद्धाला सुरुवात झालेली आहे, पाकिस्तान आणि भारताचा युद्ध. ह्या मी ज्या व्हिडिओला शीर्षक दिलं आहे, ते शीर्षक तुमच्या लक्षात आलंच असेल. एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो पाकिस्तान बाबू.
का हिंदी डायलॉग आहे, तर त्याच्यात मी पाकिस्तान हा उल्लेख केलेला आहे. एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो. मित्रांनो, सिंदूर म्हटलं की तुमच्यासमोर पहिल्यांदा बजरंगबली हनुमानसुद्धा येतो. एक तुम्हाला पौराणिक गोष्ट माहीत असेल, ऐकली असेल तुम्ही. ती गोष्ट काय आहे तर सीता मातेने प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन आपल्या कपाळात म्हणजे आपल्या भांगेमध्ये काय भरलं, सिंदूर भरलं. नाव घेऊन त्यांच्या नावाने, म्हणजे अपनी मांग में सिंदूर भरा सीता मैयाने. तर हा प्रकार बघितल्यानंतर हनुमंतांना एक प्रश्न पडला की ह्या चुटकीभर सिंदूर जर सीतामाता आपल्या ह्या भांगेमध्ये भरत असतील आणि श्रीरामाला आपलंसं करून घेत असतील, तर आपण हा सेंदूर जर अंगाला फासला, पूर्ण अंगाला फासला, तर आपण राममय होऊन जाऊ. आणि त्या प्रकारे मग हनुमंताने तो सेंदूर आपल्या अंगाला फासला, पूर्ण अंगाला फासला. अंगाचा कोणताही भाग त्यांनी मोकळा सोडला नाही त्या सिंदूरपासून, पूर्ण अंगाला तो सिंदूर फासला. म्हणून तुम्ही बघा, हनुमंतांच्या मूर्त्या तुम्हाला सेंदूर फासलेले दिसतात. त्याच्या मागचा ही पौराणिक कथा आहे. मित्रांनो, त्या सेंदुराचा महत्त्व काय आहे तर सौभाग्यवती आपल्या कपाळामध्ये, आपल्या केसाच्या भांगेमध्ये तो सिंदूर लावतात, सौभाग्यवतीचं लेणं म्हणून. आणि हे सौभाग्यवतीचं लेणं पहलगाममध्ये पुसण्यात आलं. म्हणजे ज्या स्त्रियांच्या पतींना मारण्यात आलं, त्यांच्या त्या भांगेमधून तो सेंदूर पुसला गेला. मित्रांनो, हे जे काय नाव त्याला देण्यात आलं आहे ना, हा जो भारत सरकारने घेतलेला निर्णय, त्या निर्णयानंतर त्या ह्याला ऑपरेशनला जे नाव दिलं सिंदूर ऑपरेशन, तर त्याच्यामागे हे कारण आहे आणि जगाला दाखवून द्यायचं आहे हे काय घडलं तिथे. आणि हा सिंदूर फक्त हिंदू महिलाच लावतात, त्याचं ते प्रतीक आहे. हिंदू स्त्रिया सौभाग्यवती हा सिंदूर वापरतात. तर हिंदू महिलांचं ते प्रतीक आहे सिंदूर, आपल्या भांगेमध्ये भरायचं. मित्रांनो, ह्या दृष्टीने पूर्ण जगाला, ह्या नजरेने पूर्ण जगाला हा विषय सांगण्यात आला, समजावण्यात आला. त्या मिशनला जे नाव दिलं आहे सिंदूर मिशन, सिंदूर ऑपरेशन, त्याला महत्त्व आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, भारत सरकारने हे आताच हा मिशन आखलं आहे का किंवा आताच हे ऑपरेशन सुरू केलं आहे का, तर नाही मित्रांनो. 2014मध्ये ज्या वेळेला नरेंद्र मोदीजी यांचं सरकार आलं, नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले, त्यावेळेपासूनच हे सेंदूर ह्या ऑपरेशनाला सुरुवात झालेली आहे. कारण गेल्या कित्येक वर्षात भारत स्वातंत्र्यापासून, त्या काळापासून, भारताची फाळणी झाली त्यावेळेपासून हा सिंदूर, हे सौभाग्यवतीचं लेणं पुसलं गेलं. कितीतरी वेळा, अनेक वेळा ते पुसलं गेलं आणि अनेक महिलांना विधवा करण्यात आलं. मित्रांनो, लक्षात घ्या, आता ह्याचा बदला घ्यायचा आहे. आणि हा बदला ह्या प्रकारे घ्यायला सुरुवात केलेली आहे. पाकिस्तानमध्ये 9 ठिकाणी बॉम्ब हल्ले केले, मिसाईल हल्ले केले आणि त्यामध्ये भारत सरकारने अतिरेक्यांची स्थळं जी होती, लॉन्च पॅड होते, ते उद्ध्वस्त केले. अजूनही हा युद्ध संपलेलं नाही आहे.
ही तर सुरुवात आहे. याला आपण ट्रेलरसुद्धा म्हणू शकत नाही, ट्रेलरसुद्धा म्हणू शकत नाही. ही सुरुवात आहे. आता ट्रेलरसुद्धा एक यायचा आहे त्या चित्रपटाचा, आणि त्यानंतर चित्रपटसुद्धा प्रदर्शित होणार आहे. तर काय, टार्गेट पाकिस्तान, मिशन पाकिस्तान. मित्रांनो, लक्षात आलं का? ही छोटी मोठी गोष्ट नाही आहे. एखादा व्यक्ती वक्तव्य करते, ट्विट करते, आपलं विचार मांडते सार्वजनिक मंचावरती, तेव्हा त्या विचाराला, त्या वक्तव्याला काहीतरी अर्थ असते. आता सिंदूर मिशन हे जे नाव दिलं, हे नाव नरेंद्र मोदीजी यांनी दिलेलं आहे. नरेंद्र मोदीजी विचारपूर्वक काही गोष्टी करत असतात, काही वक्तव्य करत असतात. त्या वक्तव्यांच्या मागे काहीतरी कारण असते. ते कारण सामान्य नसते मित्रांनो, ते समजून घेणं गरजेचं आहे. काहीतरी नरेंद्र मोदीजी आलेत आणि काहीतरी भाषण करून गेलेत, काहीतरी आपले मतं मांडून गेलीत, आपले विचार मांडून गेलेत, असं घडलेलं नाही आज तक्यात. त्यावेळेपासून आपण नरेंद्र मोदीजी यांना पंतप्रधान झाले आहेत किंवा मुख्यमंत्री होते, त्यावेळेपासून त्यांची जी वक्तव्य आहेत, त्यांचे जे विचार आहेत, तुम्ही जर पडताळाल, जर ते समजून घ्याल, तर तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी वास्तव असते, सढळ अस्तित्व असते त्या गोष्टीला. त्यामुळे मिशन सिंदूर ह्या वक्तव्याला, किंवा ह्या मिशन सिंदूर किंवा ऑपरेशन सिंदूर हे जे काय नाव देण्यात आलं त्या मिशनला, त्या ऑपरेशनला, त्याच्यामागे अनेक अर्थ आहेत, त्याच्यामागे गहन अर्थ आहे. आणि मित्रांनो, 26/11चा जो बॉम्बस्फोट झाला इथे मुंबईमध्ये, जी बॉम्बस्फोटाची मालिका झाली, त्याच्याबरोबर त्याच्या अगोदर जो इथे कसाब येऊन गेला, त्याने जे काय हत्याकांड केलं पाकिस्तानामध्ये येऊन 26/11मध्ये, 26/11चा जो हत्याकांड झाला, इथे नरसंहार झाला, ते दिवस, बॉम्बस्फोट झाले ते दिवस, त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक वेळी सावध केलं जायचं की तुमच्या सीटखाली जे अशी अनोळखी वस्तू जर असेल तर त्याला तुम्ही हात लावू नका, स्पर्श करू नका. अनोळखी व्यक्तींकडून तुम्ही कुठली गोष्ट घेऊ नका. पण 2014 नंतर ह्या सगळे विषय बंद झाले होते. कारण का, त्यांच्या नाकात वेसण घातली होती, ह्या अतिरेक्यांच्या नाकात, पाकिस्तानाच्या नाकात. तरीसुद्धा छोट्या मोठ्या घटना घडत होते. पहलगामच्या अगोदर उरीच अटॅक झाला, अनेक छोटे मोठे गोष्टी घडत होते. पण आता तर त्यांनी मर्यादा ओलांडली. पण तुम्ही जर बघाल, 2014 पासून जे सरकार स्थापन झालं आहे, मोदी सरकार स्थापन झालं आहे, मोदींच्या हातात ज्यावेळी ह्या देशाची धुरा देण्यात आली, त्यावेळेपासून तुम्ही मोदींनी घेतलेले एक एक निर्णय हे तुमच्या लक्षात येतील. म्हणजे CAA, ट्रिपल तलाक, राम मंदिर, 370 कलम, असे अनेक ज्या गोष्टी आहेत त्यांनी रद्दबातल ठरवलं, नवीन गोष्टी अंमलात आणल्या. ती एक युद्धाची सुरुवातच होती मित्रांनो. आता जे सुरुवात केली आहे, म्हणजे हे ज्यावेळी मिसाईल सोडण्यात आले त्यापूर्वी पाणी बंद करण्यात आलं. सिंधू जल जो त्यांचा हे होता, काय म्हणतात त्याला, भारत सरकार आणि पाकिस्तान यांनी केलेला जो करार होता, जलसिंधू करार, तो करार रद्द करण्यात आला, पाणी रोखण्यात आलं. नंतर पाकिस्तानी नागरिकांना त्यांना परत पाठवण्यात आलं. बांगलादेशी नागरिकांना शोधून काढलं जाते, त्यांची परत पाठवणूक होती आहे.
रोहिंग्यांना परत पाठवलं जाते, अवैध इथे जे येऊन राहिलेत त्यांना परत पाठवलं जाते, हे सुद्धा युद्धाचे एक भाग झाले. तुम्ही फक्त त्या सिंदूर ऑपरेशनकडेच बघताय, पण त्या तत्पूर्वी जे काय एक एक निर्णय मोदी सरकारने घेतलेत हे सुद्धा ह्याच युद्धाचे भाग आहेत. हे जे आता भारत पाकिस्तान युद्ध होणार आहे आणि पाकिस्तानाची 5 शकलं पडणार आहेत, पाकिस्तानाची 5 तुकडे पडणार आहेत. नोटबंदी केली, नोटबंदी केल्यामुळे काय झालं तर पाकिस्तानामधून जे डुप्लिकेट नोटा येत होत्या आणि ह्या डुप्लिकेट नोटांमुळे जे काय आर्थिक प्रॉब्लेम निर्माण झाले होते, आर्थिक प्रश्न निर्माण झाले होते, अर्थव्यवस्था डचमळीत झाली होती, ती एक स्थिरावली. मित्रांनो, नोटबंदीचा हा सर्वात मोठा फायदा आहे. नोट बदली केल्या, 1500 केल्या, हा सुद्धा ह्या सिंदूर ऑपरेशनचा एक भागच आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. आम्ही फक्त आता मिसाईल टाकलेत तेवढ्या पुरतं बघतोय सिंदूर ऑपरेशन. नाही मित्रांनो, ह्यापूर्वीसुद्धा अनेक महिलांचं सिंदूर त्यांचं कुंकू पुसलं गेलेलं आहे, त्यांना विधवा करण्यात आलेलं आहे. मग ती आई असेल, ती पत्नी असेल, कोणी असेल, कुठल्याही स्वरूपात असेल ती महिला, तिचा कोणतरी पती असणारच ना. त्या पतीला मारण्यात आलेल्या पतीचा हत्या करण्यात आलेली आहे आणि ह्या हत्याकांडामुळे त्यांचा कुंकू पुसलं गेलेलं आहे, त्यांचा सिंदूर पुसलं गेलेलं आहे आणि त्याचा हा बदला आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटते, इतके दिवस झालेत हे पहलगाम हत्याकांड झाल्यानंतर मोदी अजून गप्प का, कधी अटॅक करणार असा विषय चालू होता, अशी चर्चा चालू होती. काँग्रेसचे जे अनेक नेते रफायलला लिंबू आणि मिरची लावून ठेवायला, त्याची पूजा करायला सांगत होते. म्हणजे बघा काय मानसिकता आहे. मित्रांनो, हे समजून घेणं गरजेचं आहे. संवेदनशील गोष्ट आहे, उचलली जी लावली टाळायला नाही. आता पाकिस्तानाच्या सोबत कुठलाही देश नाही आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, ही परिस्थिती निर्माण करण्यासाठी गेले कित्येक वर्ष 2014 पासून नरेंद्र मोदीजी जगभर फिरत आहेत, जगात फिरत आहेत, परदेशात फिरत आहेत, त्यांच्याशी आपलं नातं घट्ट करत आहेत. ह्या मिशनची ती सुरुवात होती, हे समजून घेणं गरजेचं आहे. आम्ही फक्त तेवढ्यापुरतं लक्षात घेतोय. सिंदूर मिशन, सिंदूर ऑपरेशन हा त्या रात्री घडला तेवढ्यापुरता मर्यादित नाही मित्रांनो. हे जे काय विषय तुमच्यासमोर मांडतोय, हे जे काय वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय, एवढा हा प्रगल्भ विषय आहे. तुम्ही म्हणाल काल उठलं आणि उद्या अटॅक केला. नाही मित्रांनो, ही हळद हो गोरं असं होत नाही. पूर्व नियोजन केलं जाते आणि ह्या सर्व नियोजनाच्या गोष्टी आहेत. 2014मध्ये ज्यावेळी नरेंद्र मोदीजी सरकार आलं, नरेंद्र मोदीजींनी ह्या देशाची धुरा हातात घेतली, ते पंतप्रधान झाले, त्यावेळेपासून त्यांनी हे सर्व नियोजन करत आले. खूप झालं, बस झालं. आणि फक्त पाकिस्तानच्या विरोधात का तर नाही, कॅनडासुद्धा आता गप्प आहे, चीनसुद्धा गप्प झाला आहे, अमेरिकासुद्धा आता मान खाली घालून उभा आहे. म्हणजे जे डोळे वटारून बघत होते, जे इतर देश, परकीय देश, ते सगळे आता डोळे मान खाली घालून भारताचा सुद्धा विचार करत आहेत. भारताचा सुद्धा निर्णयाला काय करत आहेत, भारताच्या सुद्धा निर्णयाला ते स्वागत करत आहेत. ही छोटी मोठी गोष्ट नाही मित्रांनो, हे समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त विचार काय करताय तर मिशन सिंदूर, ऑपरेशन सिंदूर. लक्षात घ्या मित्रांनो, नरेंद्र मोदीजी नक्की काय करत आहेत आणि नरेंद्र मोदीजी यांच्यासारखा पंतप्रधान आपल्या देशाला लाभला आहे, त्यांचे आभार माना. कारण आपण स्वातंत्र्य झालोच नव्हतो.
1947 साली फक्त इंग्रजांनी आपल्याला हा देश सुपूर्द केला होता. फक्त काय म्हणतात त्याला सरकार काय एक शब्द आहे त्याला, प्रशासन फक्त शासन फक्त आपल्या हातात दिलं होतं, सुपूर्द केलं होतं. आपण स्वतंत्र झालो नव्हतो. स्वातंत्र्य 2014 पासून झालेलं आहे. अभिव्यक्तीची स्वतंत्रता यापूर्वी नव्हती, म्हणून आणीबाणी लादली गेली होती. अभिव्यक्तीची स्वतंत्रता लक्षात घ्या. आता कोणीही येऊन काही बोलतो, मर्यादा बाहेर जाऊन बोलतो, पंतप्रधानाच्या विरोधात काय बोलतो, बरळतो, म्हणजे काय? अभिव्यक्तीची स्वतंत्रता. समजून घ्या मित्रांनो, ह्या मिशनला समजून घ्या. मग आपल्याला या भारत सरकारच्या मागे ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे. भारत सरकारच्या प्रत्येक निर्णयाला आपण समर्थन करणं गरजेचं आहे. भारत सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय हा किती महत्त्वाचा आहे, त्याच्यामागे काय उद्देश आहे, उद्दिष्ट आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. ना की एखाद्या नेत्याचं समर्थन करणं, ना की एखाद्या पक्षाचं समर्थन करणं, एखाद्या व्यक्तीच्या निर्णयाचं समर्थन करणं. ते किती वास्तववादी आहे, त्याच्यामध्ये किती वास्तव आहे, किती सत्यता आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. ह्या निर्णयामुळे देशाचं काय भलं होणार आहे, पुढच्या पिढीचं काय भलं होणार आहे, फक्त आतापुरतंच नाही आहे. हे जो मिशन आहे सिंदूर मिशन, हा मिशन फक्त आजसाठी, वर्तमान परिस्थितीसाठी, आतासाठी एवढ्यापुरता मर्यादित नाही आहे, तर भावी पिढीसाठी सुद्धा हा महत्त्वाचा आहे. आणि तो कधीपासून सुरू झाला आहे? 2014 पासून. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आहे. एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो पाकिस्तान बाबू. काय समजलं? पाकिस्तानाला काय कळणार? एक चुटकी सिंदूरची किंमत काय असते. कारण भारत हा सनातनी आहे. त्या सिंदूरची किंमत हे हनुमानाने जाणलं, त्या मारुतीने जाणलं, म्हणून तो सेंदूर आपल्या पूर्ण अंगाला भासला. सियावर रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय. आपली संस्कृती आणि संस्कार हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मी थोडा वेगळ्या पद्धतीने हा विषय तुमच्यासमोर मांडलेला आहे. बघा मित्रांनो, माझे विचार पटत आहेत का? नक्की काय घडते? तर सिंदूर ऑपरेशन वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पड असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.